कॉलेज म्हणजे कॉलेज म्हणजे 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 कॉलेज. नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो एक इंटरेस्टिंग ट्रेडिंग प्लॅटफॉर्म. त्याचं नाव आहे बिनोमो. हा ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरती आणि ॲपल स्टोअरवरती दोन्हीकडे अवेलेबल आहे. या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ॲसेट्स आहेत जे की आपल्याला ट्रेड करायचे आहेत. जसं की गुगल आहे, ॲपल आहे, गोल्ड आहे. त्याचप्रमाणे तुम्ही फॉरेन करन्सीमध्ये सुद्धा ट्रेड करू शकता. जसं की US डॉलर आहेत, युरो आहेत आणि त्यापासून तुम्ही 90% पर्यंतचा प्रॉफिट सुद्धा मिळवू शकता. आता ह्या प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याला एक असेट घ्यायचं आहे आणि तो आपल्याला फोरकास्ट करायचं की त्याची व्हॅल्यू वाढणार आहे की कमी होणार आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, आता मी एक 500 रुपयाचा ट्रेडअप केला आणि आपल्याला बघायचं की ह्याची व्हॅल्यू वाढणार आहे की कमी होणार आहे. आणि माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला सांगतो ह्या ट्रेडची व्हॅल्यू वाढणार आहे. सो वेट करा, पेशन्स ठेवा. आणि सी, आपला फोरकास्ट एकदम परफेक्ट ठरलेला आहे. या ट्रेडची व्हॅल्यू वाढलेली आहे आणि मला प्रॉफिट झालेला आहे. असंच प्रॉफिट तुम्ही सुद्धा कमवू शकताय, तेही घर बसला. आता ह्या झालेला प्रॉफिट मी खूप इझी स्टेप्समध्ये विड्रॉ करू शकतो माझ्या पेटीएम वॉलेटला किंवा माझ्या बँक अकाउंटमध्ये. आणि लक्षात ठेवा, आपल्या प्लॅटफॉर्मची मिनिमम डिपॉझिट अमाऊंट आहे 350 रुपये आणि तुम्ही माझा प्रोमो कोड यूज केला तर ती तुम्हाला मिळू शकते डबल. म्हणजे 400चा टॉपअप केला तर ती तुम्हाला मिळू शकते 800 रुपयेपर्यंत. खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकमधून तुम्ही जर ॲप डाउनलोड केला आणि साइन अप केलं तर तुम्हाला साइनिंग अमाऊंट मिळू शकते 65,000 पर्यंत. त्याचा वापर करून तुम्ही तुमचे ट्रेडिंग स्किल्स वाढवू शकता, ट्रेडिंगचा एक्सपिरियन्स घेऊ शकता आणि त्या एक्सपिरियन्सचा फायदा फक्त आणि फक्त तुम्हालाच होणार आहे. मग वाट कसली बघताय? डिस्क्रिप्शनमध्ये जावा, लिंक डाउनलोड करा आणि लवकरात लवकर ट्रेडिंगचा फायदा घ्या. आय एम बिनोमिस्ट. आर यू? अवनी, काहीतरी चुकलंय. ऐक माझं अवनी. विश्वा कुठे आहे? तो आला नाही अजून, येईलच एवढ्यात. अवनी अवनी अवनी, अगं थांब. अवनी अवनी. काय मूर्खपणा आहे हा अवनी? काय मूर्खपणा आहे बघायचंय तुला? चल. मूर्खपणा आहे अवनी हात? हे काय? हे तू केलंयस आणि तू मलाच विचारतोयस हा मूर्खपणा काय आहे ते? वा वा, किती मस्त ऍक्टिंग करतोस ना तू. काय झालं एवढं ओरडायला? करायचं ते करायचं आणि वरून म्हणायचं काय झालं. कळत असून सुद्धा काही न कळल्याची ऍक्टिंग ही छान करतोस. अगं तिच्याकडून चुकून झाला असेल, ऐकून तरी घे. ए गप, आम्ही दोघं जण बोलतोय ना, मध्ये बोलायची गरज नाहीये. आणि तू का केलंस हे सगळं? का केलंस? कशासाठी केलंस? सांग ना. हे बघ अवनी, का केलं, कशासाठी केलं, कुणाच्या सांगण्यावरून केलं की स्वतःच्या मर्जीने केलं, कशासाठी पाहिजे तुला या सगळ्याची उत्तर? समजलं ना? विश्वा उभायची यासाठी. संपलं, मग निघायचं आता. तू मला एकदा तरी सांगायचं होतं की तुला जीएस साठी उभं राहायचं होतं म्हणून. मी स्वतः सपोर्ट केला असता तुला. हे सगळं करायची गरज नव्हती. आणि आणि
तू माझ्यावर खरं प्रेम करतोस ना? मग हे का केलंस तू? काय गरज काय होती हे सगळं करायची? ऐक, तू मला एकदा सांग की हे सगळं तू नाही केलेलंस. हे सगळं चेष्टा केली कुणीतरी माझ्या बरोबर. हे चेष्टा आहे ना? पक्का चेष्टा आहे नाही. तुम्ही सगळे मिळून माझी मज्जा करताय ना? एकदा बोल ना, मला तुझ्या तोंडात नाही. बस समजलं ना? हे सगळं मी केलंय म्हणून अजून काय ऐकून घ्यायचंय तुला? आणि हो, मी असं कधी म्हणलं माझं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून? मी तुझ्यावरती प्रेम करायला ना तुझी तेवढी लायकी नाही. नॉनसेन्स. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव, शेवटचा दिवस आहे फॉर्म मागे घ्यायचा. स्वतःची बदनामी करायची नसेल ना, अर्ज मागे घे. कारण कुणी कितीही काही केलं ना तर या वर्षीचा जीएस अविश्वास होणार आहे. समजलं का? अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. जय शंभो नारायण. आजची कामं झाल्यात सगळी. कसल्याही परिस्थितीत दावणीच निवडून आली पाहिजे. काय मग विश्वनाथ इनामदार, ओळखलत का? नाही ओळखलं. अरे जुने मित्र आहोत आपण. ओळखलं? आठव की? तुझं काहीतरी चुकतंय. आपण कधीच मित्र नव्हतो. ठीक आहे, माझं चुकतंय. तुझं तरी कुठे काय बरोबर आहे? हा बोल ना. म्हणजे वाघाचे पंजे. अरे विश्वनाथ, तुला कसं समजत नाही रे? त्या पोरीला जीएस बनवून तू तिच्या हाताखाली काम करणार का आता? हा? म्हणजे अवनी मॅडमनी ऑर्डर द्यायची आणि विश्वनाथनं पाळायची. मॅडम बोला ये की विश्वनाथ पोचला, मॅडम बोला जा की विश्वनाथ गेला. हे, तुझी किंमत नाही राहिली या कॉलेजमध्ये. मग दया, तू विसरतोयस, हे कॉलेज माझ्या वडिलांचं आहे. तुझ्या बापाचं कॉलेज. सॉरी 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 सॉरी, तुझ्या वडिलांचं कॉलेज. बरोबर, तुझ्या वडिलांचं कॉलेज असणं आणि या कॉलेजमध्ये तुझी पावर असणं, यात जमीन आसमानचा फरक आहे विश्वनाथ. पण तू हे मला सगळं का सांगतोयस? यात तुझा काय फायदा? फायदा, प्रत्येक गोष्ट हा दया फायद्यासाठीच करतो असं नाही रे. पण यात तुझा फायदा नक्कीच आहे. म्हणजे तुला काय म्हणायचं? तुला काय वाटतं मी आता काय करावं? तू आता इलेक्शनचा फॉर्म भरायचा, प्रचार करायचा आणि ही निवडणूक लढवून या कॉलेजचा नवीन जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून यायचं. आणि मग बघ कॉलेजमध्ये तुझी पॉवर कुठून कुठे जाते ती. चल, त्याच्या आधी कुठे लागतो? पण मी तर तिला वचन दिलंय. अरे विश्वनाथ, दिलेलं वचन पाळायला तू महाभारतात आहे का? तू महाभारताचा कर्ण आहे? वचन बिचन गेलं खड्ड्यात. जाऊन इलेक्शनचा फॉर्म भर, तू इलेक्शन जिंक आणि या कॉलेजचा जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून ये. बघ तुला आपला फुल सपोर्ट आहे.
कान्हा, आ? आग भडकलीये. आता आपण फक्त बघायचं. पण यात आपला काय फायदा? हे, फायदा यात आपला फायदाच फायदा आहे. हे, तू फक्त बघत राहा. अरे प्रत्येक गोष्ट हा दया फायद्यासाठीच करतो. आता तू फक्त बघत राहा. अगं आज नाही का मी जीएसच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला. तर बघ ना, मी अर्ज भरताना विश्वाची इतकी धडपड चालली होती. त्याचे ते प्रयत्न मला खूप भारी वाटलं ग. तो अर्ज भरताना किती किती जाम एक्साइटेड होता. आणि मी जीएस होणार, माझ्यापेक्षा जास्त आनंद त्यालाच होता. माझ्या आयुष्यातला आजचा अविस्मरणीय दिवस आहे हा. आणि मी खूप खूप जास्त खुश आहे. मी जीएसच्या निवडणुकीला उभी राहतेय. खरंच तू खुश आहेस ना? तुला मनापासून वाटतंय ना? अगं मलाही वाटतं की तूच जीएस व्हावं, हा? म्हणून मी पण सपोर्ट करतोय ना तुला. बस समजलं ना? हे सगळं मी केलंय म्हणून अजून काय ऐकून घ्यायचंय तुला? मला असं वाटतंय की त्याला सुद्धा मी आवडत असेल. हो ना? आवडत असेल ना त्याला मी? मी असं कधी म्हणलं माझं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून? मी तुझ्यावरती प्रेम करायला ना तुझी तेवढी लायकी नाही. नॉनसेन्स. अवनी, हा बोल ना. एक विचारू? हा विचार. म्हणजे सहज माझ्या डोक्यात हा प्रश्न आलाय म्हणून विचारतीये. हा हा बोल. देव न करो कधी, पण सपोज म्हटलंय आम्ही. हा, जर विश्वाने तुला नाकारलं किंवा तो तुला नाही म्हटला तर काय करशील? तू काही काय बोलतेस ग? कशाला सगळ्या दिवसाचा मूड खराब करतेस? बर तू विचारलंच आहेस तर सांगते. आणि खरं खरं सांगते. जर त्यानं मला नकार दिला ना तर खरंच मी जीव देईन ग. अगं, मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. आणि हे खरंय, मी चेष्टा नाही करत. हॅलो रॉकी, अरे मॅटर झालाय. पटकन इथं गर्ल्स हॉस्टेल जवळ आहे. अरे तू अवनीच्या विरोधात विश्वास करायला ना, त्या टेन्शन मध्ये अवनीनं आत बंद करून घेतलंय. अवनी, अवनी दारुगड, अवनी दारुगड, अवनी, अवनी दारुगड. काय फालतूगिरी लावली तुम्ही सगळ्यांनी? आ? जरा शांतपणे विचार करायचा म्हणलं एखाद्या माणसाने तर तो पण करायचा नाही का? 5 मिनिटाचा एकटेपणा तो पण द्यायचा नाही का? हा? आणि तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं तुम्हाला? आ? त्यात असल्या थर्ड क्लास नालायक नीच माणसासाठी मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन? आ? माझी लायकी काढतोय तो. वा, माझी लायकी. मला काय म्हणला? मी लायकीची नाहीये. त्यानं मला कानाखाली वाजवली ना तुमच्या सगळ्यांच्या समोर. उद्या कॉलेजमध्ये बघा कसा त्याचा गेम वाजवते ते.
काल ना माझ्यासोबत एक गोष्ट घडली. कसली? कुठं घडली ते आठवत नाही, पण मी जिथं होतो ना तिथं अशी रात्रीक दिसणारी मुलगी माझ्या जवळ आली. हा मग पुढे काय झालं? ती अजून माझ्या जवळ आली. हा पुढे? तिने अशी मला मिठी मारली. मी आधी घाबरलो. हा पुढे काय झालं? सांग ना लवकर. पुढे काय नाही, मग मला जाग आली. अरे स्वप्न होतं वे, तसं सांगायचं ना मग. हो स्वप्नच होतं, पण तुला काय वाटतं होईल स्वप्न माझं पूर्ण? गाण्याला विचार काय. गाण्या तू कुठं मग्नस? नाही ते जरा विचार करत होतो. कसला विचार करतोस तू? काय नाही. बरं तू काय म्हणत होता? म्हणजे मी एवढं सगळं सांगितलं, तुझं लक्षच नव्हतं? अरे नाही, ते जरा असंच ते. मला तुझ्याशी बोलायचंय. बोल ना. म्हणजे तुझ्या एकट्याशी बोलायचंय. बोल ना, आम्ही एकटेच आहे इथं. बोल बोल. हा गण्या, मला तुझ्यासोबत एकट्याशी बोलायचंय. गण्या, आम्हाला कॅन्टीनला काम आहे, आम्ही आलो लगेच आलो लगेच. भूक लागली, आलो. तू खाली भेट. इथं लवकर चल, नाहीतर कॉन्फिडन्स. चल बोल ना. गण्या, आपण मित्र होऊ शकतो का? लेट्स फ्रेंड्स. का? असंच नाही होऊ शकत का आपण मित्र? म्हणजे आता आपण फ्रेंड्स नाही होत का? तसं नाही रे, म्हणजे बेस्ट फ्रेंड नाही होऊ शकत? बघू. तू कितीही ऍटिट्यूड दाखवलास ना, तरी तुला एक दिवस मीच पटवणार. कारण माझं नाव आहे जानवी कुलकर्णी. बघशीलच. हे बघ, आपली सगळी तयारी झाली पाहिजे. मला कोणतंही एक्सक्यूज नकोय. काय? 1 मिनिट. तुम्ही सगळे जावा, मी येते. सोडून भटकंती म्हणजे कॉलेज. किसकी किससे नहीं बनती म्हणजे कॉलेज. कभी दोस्ती कभी मस्ती, इनकी दुनिया यही बस्ती. म्हणजे कॉलेज, म्हणजे कॉलेज, म्हणजे कॉलेज, म्हणजे कॉलेज, म्हणजे कॉलेज. Let's go. कभी डॅशिंग एंट्री, कॉलेज हीच आपली कंट्री. राडा करायला कट्टा, मारायला आहे सुट्टा. टपरी पे है उधारी, बंकिंग आहे वारी. म्हणजे कॉलेज,
म्हणजे कॉलेज म्हणजे कॉलेज Turn it up म्हणजे कॉलेज म्हणजे कॉलेज म्हणजे कॉलेज म्हणजे कॉलेज म्हणजे 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 कॉलेज